अहो अहो तात्या तुम्ही कुठे होता? आम्ही केव्हाची वाट पाहतोय तुमची. अरे अजून सोडलं नाही सिद्धूला? अहो सिद्धूला तर सोडाच, सिद्धूच्या सोबत आदितीलाही अटक केलंय. काय? तिला का अटक झाली? पोलीस स्टेशनच्या खिडकीची काच फोडली तिने, सिद्धू बरोबर आत थांबता यावं म्हणून. तिलाच नाही, मोठ्या बाई आणि विहीनबाई यांना पण अटक केली, सिद्धू आणि आदितीवरून भांडत होत्या म्हणून. काय? अरे कशाबद्दल अटक सत्र चाललंय? अहो तात्या, अहो ते पोलीस लोक आम्हाला आतमध्ये सुद्धा येऊन देत नाही. हो ना. ठीक आहे, बघतो मी. कुठतरी एकाने या माझ्या बरोबर. सखा तू ये माझ्या बरोबर. चल, बाकी देशमुख काय कामाचे नाही. ऐका ना मॅडम, त्या अंगठ्या द्या ना. कठीण खोटं बोलले साहेबांशी. आता साहेब नाही देणार अंगठी. प्लीज बघा ना काहीतरी. अहो साखरपुडा करायचा म्हणून मी जेलमध्ये आले ना. आता अंगठ्याच नसतील तर मग साखरपुडा कसा करणार? प्लीज द्या ना अंगठ्या, प्लीज. साहेबांना जर कळलं ना मी तुम्हाला अंगठ्या दिल्या तर मला कामावरून काढून टाकतील. तात्या 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 आलेत. आता आपण सुटू नक्की. हे तात्या आहेत का तुमचे आजोबा? नमस्कार करतो. बस बसा ना, बसा. ते चालू इकडं बसा, बसा. अरे काढा तो खिळा. एक आठवडा झाला अजून खिळा निघत नाही का? मॅडम खेळा निघत नसेल तर निदान खुर्ची तरी बदलाव. नाही ना बदलता येईल. अहो आजोबा ही खुर्ची आहे ना आमच्या आजोबांच्या काळातल्या, आजोबांच्या. अहो एक एक अट्टल गुन्हेगार या खुर्चीत बसून गेले. आजोबा, आमचे आजोबा आहे ना एकदम प्रामाणिक पोलीस अधिकारी होते. तेच माझा आदर्श. आणि गंमत सांगू का, त्यांना वाटतंय हा खेळा टोचणारा खेळ आहे ना, एक आठवडा झाला यांना टोचतोय. तसं नाही की यावं, हा खेळ आमच्या आजोबांच्या काळापासूनचा आहे बरं. टोचतोच. ठीक सांगू? आजोबा विचारताय काय? बोला. नका काढू तो खेळा. कारण त्या खेळाचं आणि खुर्चीचं अतूट नातं झालंय. त्या खुर्चीचाच एक भाग झालाय तो इतका रुतून बसलाय की खुर्ची सुद्धा त्याला सोडायला तयार नाहीये. मुळात तो खुर्चीचाच एक भाग झालेला आहे. आजोबा वा. आजोबा खरं सांगू का, इतक्या वर्षात असा सल्ला देणारा पहिला माणूस मला सापडला आजोबा. हो, आमच्या कुटुंबाचे संस्कारच आहेत हे. आम्ही नाती तोडणारे नाही, जोडणारे आहोत. मुळात जोडणं हा एक विचार आहे. मग ते नातं असू दे किंवा वस्तू. आता म्हणते तुम्हाला यांना सोडा, आम्ही देशमुख आहोत, गावात आमचं किती वजन आहे वगैरे, हे ऐकवायसाठी नाही आलेलो. म्हणजे कायद्याप्रमाणे तुम्हाला त्यांना जी शिक्षा द्यायची असेल ना ती तुम्ही द्या. तुमचा वेळ घ्या. काय करतात? पण साहेब एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे गुन्हे यांनी केलेले आहेत ना ते त्यांच्या एकमेकांवरच्या प्रेमामुळे केलेले आहेत. एकमेकांसाठी काहीतरी करावं असं वाटलं त्या भावनेने केलेले आहेत. आता ही खुर्ची, हा खेळा बाहेर आला म्हणून तुम्ही खुर्ची टाकून द्याल का, फेकून द्याल का? कारण तो खेळा जरी टोचत असला तरी खुर्चीवरती तुमचं प्रेम आहे. ही माणसं अशी म्हणजे त्यांच्या हातून काही टोचणाऱ्या गोष्टी घडलेल्या आहेत, पण या खुर्चीसारखीच ती माणसं देखील वाईट नाही आहेत. हेतू कुणाला त्रास देण्याचा नाही आहे. आजोबा नमस्कार करतो. आजोबा खरं सांगू का, आज तुम्ही मला माझ्या आजोबांची आठवण करून दिली. बोला आजोबा बोला, मी तुमच्यासाठी काय करू बोला. त्या अंगठ्या तेवढ्या द्या, बाकी तुम्हाला कायद्याने जे करायचं ते करा.
जे करायचं ते करा म्हणजे? नाही नाही, आधी आम्हाला बाहेर काढा सगळ्यांना इथनं. मॅडम, एक मिनिट जरा बाजूला येतात. जरा बोलायचं होतं महत्वाचं. जरा बोलायचं आहे. एक मिनिट चल. ऐका ना मॅडम, कसं आहे, माझा बाप आहे ना, बाप लय इमोशनल. पिक्चर मध्ये हिरो मारताना बघून पण ढसा 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 रडायचा. आणि आमचा आजोबा एकदम कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक, कठोर. त्या दोघांचं मिश्रण म्हणजे मी. म्हणूनच साहेब तुम्ही गोडात बघा. आवडतं तुम्ही सगळ्यांना, मला पण. नाही म्हणजे एकदम फणसासारखे आत बघा. नाही पण वागतो विचित्रच ना मी. आणि बघा की तुम्ही कधी तक्रार पण केली नाही माझ्याविषयी विचित्र वागण्याची. पण साहेब मला ते विचित्र वाटतच नाही ना. म्हणजे मला ना कळतं की आता आजोबा आलेत, आता वडील आलेत, आता तुम्ही स्वतः आलायत. मला कळतं. आणि जेव्हा तुम्ही स्वतः येता ना, लय गोड असता बघा. म्हणजे आता जसे तुम्ही कन्फ्युज आहे ना, तसे म्हणजे की तुम्हाला माझ्याशी काहीतरी बोलायचंय पण तुम्ही काहीतरी वेगळंच बोलताय. मॅडम ऐका की, मी आहे ना, मी सिंगल आहे. मी पण. काम करतो, आधी त्या दोघांच्या अंगठ्या देऊन टाकतो, मग आपल्या अंगठ्या खरेदी करायला आपण दोघं जाऊ. लाजला. आधी त्यांचा साखरपुडा उरकूया आणि मग आपला धूमधडाक्यात. हा साहेब तुम्ही चला, मी बाहेर जे वराड आहे ना त्याला घेऊन येते. हा या या. चला तर मग, आता सगळ्यांची परवानगी आहेच तर थाटामाटात करून टाका साखरपुडा. अहो केला होता, सगळे विधी पण झाले, फक्त अंगठी घालायची बाकी आहे. बघा, आज साक्षात कायद्यासमोर तुमचा साखरपुडा पार पडणार. चला होऊन द्या तुमचा राहिलेला साखरपुडा इथे. आदिती, हा क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. असा साखरपुडा जगात कुठेही झाला नसेल. आणि यापुढे मी सुद्धा कधीच आयुष्यात तुला अनरोमॅन्टिक नाही म्हणणार. माझ्यासाठी हा क्षण सगळ्यात जास्त मेमोरेबल आहे. ओठात कबुली, मनात मोहर बोली, मिठीत तिला साही हवा. पुरेसा भरोसा, गर्दीत थोडासा डोसा, सुखाचा असा साही हवा. त्यातला गुंफून गोफ हा पियायला हवा. साध्या सोप्यातला भरल्या खोप्यातला आनंद आपला म्हणायला हवा. प्रेमामध्ये तुझ्या माझ्या संसाराला पाणी काय हवं. ओ हॅलो, इंद्रातले लोबट, एक फोटो हो जाए. स्माइल. ए
दुमण्या रे तू सका पडेल ना सावकाश. काय नाही तू नीट साफ कर सका. तो कोपरा राहिला बघ. तो पण कोपरा राहिलाय सुहास दादा. परफेक्ट. चला या सामान आणलंय. अरे अरे वा. सावकाश. सेनापती चलो कचरे का सफाया कर दे. आक्रमण. ए दुमण्या. दुमण्या. अरे नादी, अरे धावू नकोस. अहो काय सुहास भाऊजी कसली तयारी चालू आहे ही? वहिनी आता तुमच्या लग्नाची तारीख ठरणार ना, मग तयारी करायला नको म्हणून आपली साफसफाई पासून सुरुवात. म्हणजे काय घरातले सगळे साफसफाई करणार आहेत? हो, हे सगळे मिळून अख्खं घर साफ करणार. हा दुमण्या पण किती जोरात धावत गेला. किती एक्साइटेड आहे तो. दुमण्या आहे तो दुमण्या. आता तर मी सुद्धा खूप एक्साइटेड आहे. सेठ कधी सुरू करायची साफसफाई? आदिती तू काही करू नकोस, तुला धुळीची अलर्जी आहे ना. आम्ही करतो सगळी कामं. सेठ हे कर लवकर. नाही हा सेठ. सेठ मला सुद्धा अरे प्लीज आज जा, आम्ही करतो सगळी कामं. सॉरी सखा दादा. सॉरी. लगेच कळवा जोशी बुवा, आम्ही वाटच बघतोय. हो थँक्यू. अदिती अगं जोशी बुवा आजच फोन करून तारीख कळवणार आहेत. तुमच्या लग्नाचा आजच मुहूर्त कळेल. काय? आता तर मी आणखीनच एक्साइटेड आहे. आणि आजचा दिवसच मस्त आहे. लग्नाची तारीख कळणार आहे. सगळ्यांनी लग्नाची तयारी सुद्धा सुरू केली आहे. मॉम डॅड बाहेर काय धमाल सुरू आहे. अख्ख्या गोकुळ निवासची साफसफाई चालू आहे. सगळे मिळून काम करतात. अरे वा, व्हेरी नाईस. कशाला? हे देशमुख पण ना एवढं मोठं घर आहे, सगळी कामं स्वतःच करणार. मला सांगितलं असतं ना. का सगळी कामं तू केली असती? करून घेतली असती. अरे 5-10 हजारात माणसं मिळतात, सगळं क्लीन करून देतात. पण या स्मॉल टाउन लोकांना काही कळतच नाही. ही सगळी एनर्जी दुसऱ्या कामासाठी वापरता आली असती ना. मॉम अगं पण एकत्र काम करण्यातच मज्जा आहे ना. तू बाहेर ये तर बघ तर काय एन्जॉय करतात सगळे. नको अदिती, मी इथेच थांबते. नाही असं नाही. चल चल तू बाहेर चल. डॅड चल. आलो आलो अरे, आलो आलो तुम्ही. पटकन. एक मिनिट वेट आलो आलो. ठीक आहे, चल 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 चल. कम 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 कम. नाही आधी हॉल साफ करू. नाही आधी खोल्यात. नाही हॉलला वेळ लागेल ना. आधी हॉल साफ करू. बाळा सुहास त्या म्हणतील तसंच करूया. घर कामात गृहिणी म्हणतील तीच पूर्व दिशा. हा आप्पा बरोबर बोलतोय. सुखी संसाराचं हेच गुपित आहे. बरोबर चालेल. तुम्ही सांगाल तसं आम्ही तयार आहोत. आधी खोल्या तर आधी खोल्या काय म्हणतो. पण मी काय म्हणतो, एक 15.5 मिनिटामध्ये ना आम्ही सगळे हॉल झाडून घेतोय आणि मग लगेच खोल्या पण झाडून घेऊ. काय बाळा काका? चालेल. आधी पुसा. हे सगळ्यात कठीण काम आहे. ओ बाळा काका काय बोलताय? नाही 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 लादी नाही. तुम्ही सांगितल्याप्रमाणे खोल्या साफ करू. सगळ्या घराचा कचरा पण काढू. पाहिजे तर सगळ्या भिंती पण स्वच्छ करू. पण लादी नको. लादी नको. का लादी का नको? हे पण मला एक कळत नाहीये. दिवाळी तर झाली, मग आपण कसली साफसफाई करतोय? नानी आदिती आणि सिद्धूचं लग्न आहे ना ग. अरे हो, हे लक्षातच नाही आलं माझ्या. हे पहा, स्त्री पुरुष भेदभाव असं नाहीये. पण लादी पुसायचं काम पुरुषांनी केलं ना तरी ते नीट होत नाही. त्यापेक्षा खोल्या झाडण्याचं काम पुरुषांना करू दे ना. मोठी बाई अगं तू नको काळजी करूस. सगळी कामं नीट होतील. आणि यांच्याकडून पण नीट कामं करून घेऊ. आत्ताच लागू कामाला. चला. हो. आणि कोणीतरी जाऊन विहिरीवरून पाणी घेऊन या. मी आणते विहिरीवरून पाणी. नको ग, तुला नाही जमणार. मोठे बाई प्लीज. हवं तर मी सेडला घेऊन जाते. तो शिकवेल मला.
सेड येतोयस ना? ऐकणार नाही ती. जाऊन येतो. चल लवकर. केवढा हा उत्साह. आणि तुम्ही पुरुष मंडळी, चला वरच्या खोल्या साफ करायला घ्या. चला लागा तयारीला. चला रे. एक मिनिट मी पण तुमच्या बरोबर येतो. काहीतरी मदत होईल ना माझी. चला चला चला. बरोबर. चला चला. द्या माझ्याकडे झाडू द्या. हा, हे घ्या, हे घ्या. द्या द्या. घ्या. जा झाडा. अहो विहीण बाई, अहो लग्नाची तयारी सुरू केलीये, घरामध्ये साफसफाई सुरू केलीये आणि तुम्ही नाही. अहो लग्नाच्या तयारीत तर मैत्री होते, नातं खुलतं. अहो मी विचारायला येणारच होते, काही मदत हवी आहे का म्हणून. काय आहे ना आमची मुलीची बाजू, त्यात लग्न तुमच्याच घरात आणि आम्ही असे बसून राहणार. नो 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 नो. तुम्ही स्पष्ट सांगा काही मदत हवी असेल तर. चला मग सगळे मिळून लग्नाची तयारी करूयात. हो करूयात ना. लादी पुसण्यापासून सुरुवात करू. व्हॉट? मला नाही जमणार. काही हरकत नाही, आम्ही शिकवतो ना. चला ग. चला 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 या. चला. हो. टाक यात. बापरे. हळू. आदिती, अगं किती काय काय शिकणार आहेस माझ्यासाठी. म्हणजे बघ ना, स्वयंपाक शिकलीस, धान्य द्यायला शिकलीस. अगं कशी राहतेस तू, तुझी लाईफस्टाईल कशी आहे. पण ते सगळं सोडून तू ज्या घरची सून होणार आहेस, त्या घरची पद्धत, त्यांचं जगणं ते स्वतःच करून घेतलंस. सीडर, हे जगातल्या सगळ्याच मुलींना हे करावं लागतं. आता सून म्हणून ज्या घरात जायचंय, त्या घरच्या माणसांच्या आवडीनिवडी, संस्कार, त्यांचं लाईफस्टाईल हे समजून घ्यावंच लागतं. काही मुलींना ऍडजस्ट करावं लागतं. पण मी लकी आहे. पण मला हे सगळं आवडतंय मनापासून. एक विचारू तुला? लग्नानंतर आपण इथेच राहूया कायमचं? मी रुळले अरे आता इथे. ही सगळी माणसं, नाती सोडून जाताना खूप कठीण जाईल मला. मला प्रॉमिस दे, काहीही झालं तरी लग्नानंतर तू अदितीला घेऊन अमेरिकेला जाणार आहेस. मी प्रॉमिस देतो सर. लग्न झाल्यावर मी अदितीला अमेरिकेला घेऊन जाणार. सेड, सांग ना प्लीज. मला पण आवडेल का इकडे राहायला, पण आपलं करिअर, त्याचा पण विचार करायला हवा ना. हो पण नाही, सोड आता, नको करू याचा विचार. मला सांग, हे बघा. थँक्यू. अगं मी घेतो. नाही थांब. असंच घेतात ना? हो. मी आलेच पाणी देऊ. बरं सावकाश जा. हो.